वाळवणीचा पहिला पदार्थ म्हटला की खमंग कुरकुरीत सांडगे. विदर्भ पद्धतीने वर्षभर टिकणारे सांडगे तुमच्यासोबत शेअर करत आहे. या पद्धतीने केलेले सांडगे छान चवदार होतात आणि छान शिजतात. तर सांडगे करण्यासाठी इथे मी 500 ग्रॅम बिनासालीची मुगाची डाळ 2 ते 3 तास भिजवून घेतली आहे. बघा, डाळ अशा पद्धतीने छान भिजली की आपले सांडगे सुद्धा मस्त कुरकुरीत होतात, शिवाय छान असे शिजतात. आता या डाळीतलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. डाळीतलं पाणी निथळून घेतलं की एका सुती कापडावरती डाळ अशा पद्धतीने पसरवून घ्यायची. फॅन खाली 15 ते 20 मिनिटे डाळ सुकून घ्यायची. डाळ सुकण्यासाठी उन्हामध्ये टाकायची नाही, फक्त अशा पद्धतीने डाळीचं पाणी सुकून घ्यायचं. मिक्सरच्या एका भांड्यामध्ये 20 ते 25 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, पाणी न टाकता छान बारीकसर असं वाटून घ्यायचं. लसूण जिरे अशा पद्धतीने छान वाटून घेतले. आता सुकून घेतलेली मुगाची डाळ एक वेळ जेवढी बसेल तेवढी भांड्यात टाकायची आणि पाणी न टाकता सरसरीत अशी वाटून घ्यायची. तर बघा, मुगाची डाळ अशा पद्धतीने सरसरीत वाटायची, खूप जास्त बारीक वाटू नका, नाही तर मग सांडगे खूप कडक होतात. अशा पद्धतीने सगळी डाळ वाटून घेतली. यामध्ये अर्धा चमचा मीठ, पाव चमचा लाल तिखट, छोट्या चमच्याने 1 चमचा हळद घातली आहे, भरपूर अशी कोथिंबीर. सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करायचं. पाण्यामध्ये हात बुडवायचा व मिश्रणाचा एक गोळा घेऊन अशा पद्धतीने लांबट करायचा व छोटे छोटे सांडगे करून घ्यायचे. सांडगे करण्यासाठी शक्यतो सुती कापड वापरायचं. कापडावरती सांडगे केल्यामुळे सांडगे छान पोकळ, हलके, कुरकुरीत होतात. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये सगळे सांडगे छान वाळून घ्यायचे. वाळल्यानंतर अशा पद्धतीने काढून घ्यायचे. मस्त खमंग, कुरकुरीत, ठिसूळ असे सांडगे तयार.